विधानसभेमध्ये महायुतीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील असं वक्तव्य जनसन्मान रॅलीमध्ये बोलताना अजित पवार यांनी केलं। काही हौसे नवसे गौसे येतील आणि काहीही सांगतील, सांध्यापासून बांध्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे, तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत। हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा। आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केलाय, विकासाला पैसा देण्याचा प्रयत्न केलाय। मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार, दर महिन्याला। म्हणजे 2 महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊबीज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा 19 तारखेला, साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत 3,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे।